जमलेली सगळी प्रचंड मोठ्या संख्येनं म्हणजे मला अपेक्षित नव्हतं की कदमापूरमध्ये एवढी मोठी सभा होईल। गावचे प्रथम नागरिक सरपंच माननीय पवन भाऊ, त्याचबरोबर या ठिकाणी आलेले सुमित भाऊ नवलकर अकोल्याहून आले या कार्यक्रमासाठी। आमचे अतिशय तरुणांची चांगली टीम त्यांची अकोल्यामध्ये आहे। आमचे ज्येष्ठ सहकारी गजानन बापू देशमुख साखळी बुद्रुकहून आले, त्याचबरोबर दुसरे सहकारी साखळी बुद्रुकचे सोसायटीचे अध्यक्ष गजानन बापू देशमुख, त्याचबरोबर आमचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक सदाशिव जाधव सर आणि परमेश्वरजी गुरव, गोपालजी चिमनकार, संतोषजी चिमनकार, वैभवजी वरखेडे, अमित गुरव, विशाल गुरव, कवडकरजी, भागवतजी पातोड आणि सर्वच आमच्या बरोबर आलेले अश्विनजी पवार आणि आमचे सगळे सहकारी भावांनो। आताच मला वाटतं 3 दिवसापूर्वीच कदमापूरमध्ये येऊन गेलो। मला कदमापूरच्या गावकऱ्यांचा प्रचंड अभिमान वाटतो की या गावामध्ये लोक वर्गणीतून प्रचंड असा मोठा बुद्ध विहार आणि तथागत भगवान गौतम बुद्धांची मूर्तीची स्थापना झाली आणि एवढा मोठा खर्च हा गावकऱ्यांनी कोणत्या नेत्याच्या दारात जाऊन नाही, कोणत्या शासकीय निधीतून नाही, लोकांच्या वर्गणीतून हा पैसा उभा केला। मला प्रचंड आनंद झाला आणि तथागत भगवान गौतम बुद्धांची मूर्ती पाहून मला एक ऊर्जा मिळाली। विनोद भाऊ आहेत का? या इकडे विनोदराव या। आमचे सिंदखेड लपाली म्हणून गाव तुम्ही ऐकलं असेल मोतळ्यामध्ये, सिंदखेड लपालीचे सरपंच विनोद भाऊ कदम या ठिकाणी आलेले आहेत। त्यांचंही जोरदार टाळ्यांनी स्वागत करा। हे यांनी गाव आदर्श गाव तयार केलं। या अहो इकडे या, आमच्या खुर्चीवर बसा इकडे। अरे या 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 अहो विनोदराव इकडे बसा इथं। यांनी सिंदखेड गाव हे वॉटर कप स्पर्धेमध्ये राज्यात दुसरं आणलं आणि स्वतःच्या घरातून गावासाठी 60-70 लाख रुपये खर्च केले। एक आदर्श सरपंच म्हणून यांची ओळख आहे। तुमची दुसरी टर्म आहे, हा स्वागत घ्या त्यांचं। आणि तुमची बी तिसरी टर्म वाटतं, यांची दुसरी टर्म आहे विनोद भाऊची। आणि अतिशय गाव चांगलं केलं। किती हजार झाडं लावले आपण? 1.5 लाख झाडं लावले गावात, आजूबाजूला 1.5 लाख। इतकं चांगलं काम। एक सरपंच दुसऱ्या सरपंचाचा सत्कार करतायत। वाह, जोरदार टाळ्या, क्या बात आहे। भावांनो, मी 3-4 दिवसापूर्वीच तथागत गौतम भगवान बुद्धांच्या प्रतिमेच्या स्थापनेच्या वेळी येऊन गेलो आणि तुमच्या गावची ती भगवान गौतम बुद्धांची मूर्ती पाहिली आणि मला एक नवी ऊर्जा या गावातून मिळाली। मी एकदम असा हे सगळं वातावरण पाहिल्यावर चकित झालो। मी माझ्या फेसबुकच्या पोस्टमध्ये पण सगळं लिहिलंय। काय सुंदर तुमच्या गावामध्ये ती स्थापना झाली। तुमचं गावकऱ्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। आपण बाजूला खंडोबाच्या मंदिरामध्ये दर्शन घेतलं, तुम्ही मला भंडारा लावला आणि येळकोट जय मल्हार आपण केलं। मी तुम्हाला सांगतो या कदमापूर गावामध्ये एक वेगळी ऊर्जा आणि एक वेगळा अंडरकरंट आहे। हे गाव म्हणजे भारीच गाव आहे, सगळं माणसं बी भारी आहे, सगळे इथून तिथून। ज्या गावातल्या सहकाऱ्यांनी माझ्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला आणि प्रवेश केला त्या सगळ्या गावकऱ्यांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। आमच्या तरुण बांधवांचा यामध्ये माझी सरपंच आहेत, ग्रामपंचायत सदस्य आहेत, बरोबर ना, अत्यंत जबाबदार मंडळी यांनी आज स्वयंस्फूर्तपणे प्रवेश या ठिकाणी केलेला आहे। भावांनो, मला अजून 4 गावांमध्ये सभेला जायचं आहे। लोणी, दस्तापूर, शहापूर आणि अजून कुठलं तरी एक नवीन गाव आता पुन्हा बोलवलं तिकडे। त्यामुळे मी वेळेची मला बोलताना मर्यादा आहे। श्यामभाऊ अवतळे आपल्याशी बोलले। श्याम अवतळे हे अतिशय चांगलं प्रामाणिक काम या भागामध्ये करतायत, अतिशय लढाऊ आणि गावागावामध्ये प्रचंड नेटवर्क त्यांनी या परिसरामध्ये उभं केलेलं आहे। भावांनो,
ही निर्धार परिवर्तन यात्रा आज 8व्या दिवशी कदमापूर गावामध्ये पोहोचलेली आहे। खामगाव तालुक्यातल्या मांडका गावातून लक्ष्मणगिरी महाराजांचं दर्शन घेऊन या यात्रेची सुरुवात झाली। खामगाव, जळगाव, जामोद, संग्रामपूर, शेगाव, पुन्हा खामगाव आणि आता घाटावर ही यात्रा जाणार आहे। गावांगाव पिंजून काढण्याचा संकल्प या यात्रेच्या निमित्तानं आम्ही केलेला आहे। गावागावातल्या शेतकऱ्यांना भेटणं, मजुरांना भेटणं, भूमिहीनांना भेटणं, तरुणांना भेटणं, आया बहिणींना भेटणं आणि त्यांना भेटून त्यांच्या समस्या समजून घेणं आणि आपला विचार त्यांच्या समोर मांडण्याचं काम आम्ही करतो आहे। प्रस्थापित नेत्यांना आता राजकीय लोक, प्रस्थापित नेत्यांना सामान्य जनता आता कंटाळलेली आहे। लोकांना नवं परिवर्तन पाहिजे आहे। लोकांचा भ्रमनिनाश झाला आहे आणि सामान्य माणसाची भावना या नेत्यांकडून आपली फसवणूक झाली अशी भावना सामान्य माणसाची आज निर्माण झालेली आहे। ज्याला आपण निवडून देतो तो 5 वर्ष आपल्याकडे येऊन बघत नाही, डुंकून सुद्धा कोण आपल्याकडे बघत नाही। आज गावगाडा उद्ध्वस्त होण्याची वेळ आलेली आहे। गावातला माणूस मरणाच्या दारात उभा आहे। शेतकरी संकटात आहे, शेतमजूर संकटात आहे, भूमिहीन संकटात आहे, तरुण बेरोजगार आहे, तरुणाच्या हाताला काम नाही, पोरांचे लग्न व्हायला तयार नाहीत। सगळ्या बाजूनं गावगाडा घेरल्या गेलेला आहे आणि हा गावगाडा वाचवण्यासाठी ही निर्धार परिवर्तन यात्रा आम्ही त्या ठिकाणी काढलेली आहे। ही यात्रा म्हणजे काही जत्रा नाही आणि निवडणूक डोळ्यासमोर ठेवून रविकांत तुपकर यात्रा काढत नाही। मी माझ्या चळवळीच्या 21-22 वर्षाच्या काळामध्ये मी अनेक यात्रा काढल्या। मी 2011ला दुष्काळ पडला त्यावेळी सिंदखेडराजा ते सातारा अशी दुष्काळ संघर्ष यात्रा काढली 18 दिवसाची। 2013 साली मी शेगाव ते बुलढाणा पदयात्रा काढली सोयाबीन कापसाचा भाव आणि नुकसान भरपाईसाठी 11-12 दिवस 25,000 लोक समारोपाला होते। धर्मा पाटलाच्या गावापासून आम्ही धुळे जिल्ह्यातून शिरडोन उस्मानाबाद पर्यंत यात्रा काढली। चांडोळ बुलढाणा तालुक्यातून आम्ही नांदेडच्या काकांडी गावापर्यंत यात्रा काढली। तिथे शॉक लावून एका शेतकऱ्याने आत्महत्या केली होती। उसासाठी पंढरपूर बारामती पदयात्रेत मी आघाडीवर होतो। पुणे मुंबई आत्मक्लेश पदयात्रेमध्ये मी आघाडीवर होतो। अनेक संघर्ष यात्रा आम्ही काढल्या, अनेक अभियान आम्ही केले। यावर्षी 3 महिन्यापूर्वी सोयाबीन कापसाचा भाव आणि नुकसान भरपाईसाठी मी बुलढाणा जिल्ह्यामध्ये एल्गार रथयात्रा काढली आणि आता राजकीय परिवर्तन करण्यासाठी ही निर्धार परिवर्तन यात्रा आता गावागावात आपण घेऊन निघालेलो। भावांनो, हा परिवर्तनाचा निर्धार आता आपल्याला पक्का करायचा आहे। या जिल्ह्याचं वाटोळं करण्याचं काम अनेक नेत्यांनी केलं। हा जिल्हा बकास करण्याचं काम अनेक नेत्यांनी केलं। काय आपल्या जिल्ह्याची अवस्था आहे? महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जर गेलो आपण आणि सांगितलं आम्ही बुलढाण्याचे आहोत तर लोक विचारतात बुलढाणा कुठे आहे? मग सांगावं लागतं शेगावच्या बाजूला आहे, लोणारच्या बाजूला आहे, सिंदखेडराजाच्या बाजूला आहे। जिल्ह्याचा विकास केला नाही। अहो, आतापर्यंत यांनी शेगावला विमानतळ करायला पाहिजे होतं। बरोबर आहे का चूक आहे? शेगावला विमानतळ केलं असतं, कंपन्या इथं आल्या असत्या, इन्व्हेस्टमेंट झाली असती, तरुणांना रोजगार मिळाला असता। या जिल्ह्यातले चालू कारखाने बंद पडले, सहकारी सूतगिरण्या बंद पडल्या। या जिल्ह्यामध्ये सहकारी बँका बंद पडल्या आणि नेत्यांच्या प्रायव्हेट पतसंस्था मात्र जोरात सुरू आहेत। तरुणांच्या हाताला काम नाही, तरुण बेरोजगार झालाय। या जिल्ह्याची पूर्ण वाट लावण्याचं काम या मंडळीनं केलेलं आहे। महिला असुरक्षित आहे, महिलांच्या हाताला काम नाही। बचत गट काढून ठेवलं, त्याच्यावर भरमसाठ कर्ज आहे। ते कर्ज सुद्धा महिलांच्या बचत गटाचं माफ केलं पाहिजे, ही सुद्धा आपली मागणी आहे। आणि सोयाबीन कापसाला भाव द्या,
भूमिहीनांना पट्टे द्या, मजुरांना मजुरी द्या, मजुरांच्या मुलांना आरोग्याने शिक्षणाचा खर्च महामंडळाच्या माध्यमातून करा, मजुरांना विमा द्या, शेतकऱ्यांना विमा द्या, नुकसान भरपाई द्या, दुष्काळ निधी द्या, शेतीला मजबूत कंपाऊंड करून द्या, गावात डेऱ्या उघडा, दुधाचं प्रमाण वाढवा, कारखाने स्थापन करा, ऊसाचं क्षेत्र वाढवा, सिंचनाचं क्षेत्र वाढवा. या सगळ्या मागण्या घेऊन आपण अनेक दिवसापासून आंदोलन करतोय. एवढी आंदोलन झाली की फक्त जीव द्यायचा शिल्लक राहिला या वर्षी. आता किती आंदोलन गेले 21-22 वर्ष झाले भावांनो, मी तुमच्यासाठी प्राणपणाला लढतो आहे. मी आयुष्यात तुम्हाला कधी मत मागितलं नाही का? मागितलं? मत न घेता मी तुमच्यासाठी लढत राहिलो. आणि ज्यांनी मतं घेऊन दिल्लीला गेली ती माणसं मात्र तोंडावर पट्टी बांधून दिल्लीच्या सभागृहामध्ये बसतात, तुमच्या बाजूने बोलत नाही. हा विरोधाभास आहे. ज्याला निवडून दिलं ते बोलत नाही. आणि आम्ही तुमचं एक मतही न घेतलेलं असताना आम्ही तुमच्यासाठी जीवाची बाजी लावून लढतो. अनेक वेळा पोलिसाचा मार खाल्ला, तुरुंगात गेलो, लाठ्या काठ्या झेलल्या, 100वर केसेस अंगावर घेतल्या. कुणासाठी घेतल्या? शेतकऱ्यासाठी, मजुरासाठी घेतल्या. मग आम्ही जर आमच्या कुटुंबाची पर्वा करत नसाल, आजपर्यंत मी माझ्या लेकराच्या शाळेत गेलो नाही. माझी लेकरं जन्माला आली त्यावेळी जन्माच्या वेळी मी हजर नव्हतो. माझ्या लेकरांना मी कधी दवाखान्यात नेलं नाही. बुलढाण्यात राहून माझ्या आईवडिलांची माझी भेट होत नाही. मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरत असतो. मग जर आम्ही घरादारावर तुळशीपत्र ठेवून तुमच्यासाठी आमचं आयुष्य उधळून लावलं असेल तर आमच्या पाठीशी उभं राहणं हे अमेरिकेतल्या लोकांचं काम आहे का तुमचं काम आहे? भावांनो, ही लढाई एकट्या रविकांत तुपकरची नाही आहे. ही लढाई गावगाड्यातल्या आणि शहरात राहणाऱ्या प्रत्येक सामान्य माणसाची लढाई आहे. आणि या लढाईमध्ये तुमची सगळ्यांची साथ भावांनो मला आवश्यक आहे. अनेक पुढारी मला एकटा टाकण्याचा प्रयत्न करतायत, मला एकटं पाडण्याचा प्रयत्न करतायत, मला तुरुंगात टाकण्याचा यांचा डाव आहे. कारण मी खरं बोलतो, मी तुमची भाषा बोलतो, मी तुम्हाला हुशार करतो. मग तुम्ही त्यांना प्रश्न विचारता म्हणून यांना रविकांत तुपकर चालत नाही. मी सांगतो सोयाबीनचा भाव का पडला, सोयाबीनला भाव किती पाहिजे मी सांगतो, कापसाचा भाव का पडला ते मी सांगतो. मग तुम्ही लोक यांना विचारता. मग यांना वाटतं रविकांत तुपकर जरा लोकांना हुशार करतो, याला तुरुंगात टाकलं की लोकसभेचा खेळच आपला नीट होतोय, अशी या लोकांची भावना आहे. पण त्यांना सांगतो, मला तुरुंगात जरी तुम्ही टाकलं, आता जिल्हा कोर्टाने मला जामीन दिलाय. मला एका गोपनीय माहिती मिळाली की हायकोर्टात जाणार आहेत पोलीस माझ्या विरोधात. हायकोर्टात नाही, सुप्रीम कोर्टात जाऊ द्या विनोद भाऊ. तुरुंगात जरी गेलो तरी निवडणुकीचा लोकसभेचा अर्ज भरणार म्हणजे भरणार. तुम्ही साथ देणार का सगळी मंडळी? राहू का लोकसभेला उभा? कोणाकोणाला वाटतं जरा हात वर करा बरोबर. लोकसभेला सगळ्यांनाच वाटतं का? बर करा हात खाली, तुमचा पाठिंबा आहे तर. नाही तर मला द्या उभं करून. मी गरीब माणूस आहे. बाकीच्यांची जशी तुम्ही मजा घेता तशी माझी मजा घेऊ नका बरं. तुमच्या गावात कोणता बी उमेदवार आला की तुम्ही त्याला म्हणणार आपलीच हवा आहे. तुम्ही कोणाला नाराज करत नाही. पण मला खरं खरं सांगा, राहायचं का? तुम्ही साथ देणार? नाही तर वेळेवर मग तुमच्या पक्षाचा कोणीतरी येणार, तुमच्या जातीचा धर्माचा येणार. मग तुम्हाला म्हणणार इकडं मत द्या, तिकडं मत द्या. हे बघा, मी फाटका माणूस आहे. माझी माय वावरात जाते, माझा बाप वावरात जातोय. मी लय सामान्य घरातला पोरगा आहे. मी काही श्रीमंताच्या पोटी, आमदारा खासदाराच्या पोटी जन्माला आलो नाही. जर मला लोकसभेच्या निवडणुकीत तुम्हाला उभं करायचं असेल तर तुम्ही स्वतः या निवडणुकीत उभे आहात असं समजून तुम्हाला त्याचं काम करावं लागेल. बरोबर का? पक्ष बाजूला ठेवून आमच्या घाटावर तर सगळ्या लोकांनी जवळपास ठरवत आणलंय, ग्रामीण भागामध्ये पक्ष यावेळेस बाजूला ठेवू आणि शेतकरी शेतमजूर म्हणून या पोराला शिक्का मारू असा निर्णय वर झालेला आहे. तुमचा काय घ्यायचा, तुम्ही काय करणार आहे? तुम्ही करणार का असं? का तुम्ही काय वेगळं करणार आहे? घाटाखाली बी तेच होणार आहे. हे म्हणजे घाटाखाली बी तसंच होणार आहे. मला सांगा, उसावाले लोक 9% क्षेत्र आहे. जर उसावाल्या नेत्याला निवडून देतात, मग सोयाबीन कापूसवाल्याला सोयाबीन कापसासाठी भांडणाऱ्या माणसाला निवडून द्यायला काय फरक पडतो?
अरे तुम्ही जर आजारी पडले, डॉक्टरकडे गेले, एकदा गेले, दोनदा गेले, चारदा गेले, फरक पडला नाही तर तुम्ही डॉक्टर बदलता की नाही? मग तुम्ही 15 वर्ष झाली एका डॉक्टरच्या नादी आहे ना. डॉक्टर बदलला की नाही? मग या वर्षी बदलायचा का? हे म्हणजे आता बदलून टाकला म्हणते. अरे बाबा मतदान होऊ द्या आधी. बदलणार का? डॉक्टर बदला, पण असा डॉक्टर पहा की फरक पडला पाहिजे. नाही तर सोम्याला घालवायचं आणि गोम्याला आणायचं. सकाराम नको म्हणून तुकाराम पाहिजे, हे डोक्यातून काढा. तुमच्यासाठी लढणारा कोण असेल, त्याचं समाजासाठी काम असेल, अशा माणसाबरोबर तुम्ही राहिलं पाहिजे. या मताचा मी काय गोधडीतून उठलो लोकसभेच्या निवडणुकीला उभा राहिलो नाही. माझ्या आयुष्याचे 22 वर्ष मी तुम्हाला चळवळीसाठी दिलेलं आहे. आम्ही आमचं आयुष्य तुमच्यासाठी जर उधळून लावलं असेल तर आमच्या कामाची मजुरी म्हणून तर मत द्या. तुम्ही वावरात वाहने आणायला राखण्या ठेवता की नाही? मग त्याला राखणी देता की नाही? मग मी 22 वर्ष तुमचे वाहने आणून राहिलो, तुम्हाला राखणी देसान का नाही? देसान का नाही देसान? नाही तर वाहने मग ऐकून आणून घ्या, चोट्याला राखणी द्या. असं करणार का? कदमापूर गाव खूप प्रेमळ गाव आहे, खूप हुशार गाव आहे. तुमचा कायम आम्हाला पाठिंबा आहे. तुम्हाला माझं सांगणं आहे भावांनो, की महाराष्ट्राचं लक्ष लागले बुलढाणा लोकसभेच्या निवडणुकीकडं. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आणि शेतमजुरांना वाटतंय की आपल्यासाठी भांडणारा माणूस बुलढाण्यातून लोकसभेत गेला पाहिजे. आता हे मला आले, सुमित भाऊ नवलकर अकोल्याहून आले. हे मला त्या दिवशी भेटायला आले बुलढाण्याला. हे म्हणे दादा आमचे मतं जर चालले असते म्हणे तर आम्ही तुम्हाला मतं बी दिले असते, पण मत चालणार नाही. पण आम्ही तुमच्या प्रचारासाठी 1.5 महिना देणार आणि पैसे बी ते अकोल्याहून आणणार आहे निधी जमा करून. त्यांना वाटतं बरोबर का? येळकोट येळकोट, हा बरोबर ना? यांनी मला सांगितलं. मग जर अकोल्याच्या महाराष्ट्रातल्या लोकांना वाटतं की रविकांत तुपकर दिल्लीत गेला पाहिजे प्रश्न उचलायसाठी, तर तुमचे तर मतं चालतात. मग तुम्हाला तर वाटलंच पाहिजे ना. पाहा नाही तर मग मी जातो तिकडे पश्चिम महाराष्ट्रात राहिलं. सरपंच जमन का नाही आमच्या वेळेला? तुम्हाला बी जरा डायरेक्ट इनडायरेक्ट जमून द्या लागेल आमचं. हे बा साऱ्या पक्षाच्या लोकांना सांगतो मी, तुम्ही जरा यावेळेस गावात दाबादाबी कमी करा. निवडणुकीत तुम्ही आपलं उगी करा फक्त असं हा चाललं जा, हा मग लोक बरोबर करतात. बरोबर आहे का? बरं मला सांगा, हे एकदा आता तुम्ही इतक्या वेळा तुम्ही जातीवर मत मारले की नाही? तुम्ही कधी जातीवर मारले, धर्मावर मारले का? तुम्ही पक्षावर मारले? तुम्ही कधी संबंधावर मारले, कधी मैत्रीवर मारले, कधी वरचाल पाहून मारले, कधी खालचाल पाहून मारले? एकदा आयुष्यात शेतकरी शेतमजूर म्हणून मतदान करून पाहावर काय फरक पडतो. बरोबर की चूक? अरे जो किसान हित की बात करेगा वही दिल्ली पे राज करेगा. जो हमारी गावगाडी की बात करेगा वही दिल्ली पे राज करेगा. आज मी कोणत्या पदावर आहे का? मी ग्रामपंचायत सदस्य नाही, सोसायटीचा मेंबर नाही, पण या राज्याचं सरकार हलवतो की नाही? बसल्या हलवतो की नाही? तुमच्या आशीर्वादामुळे, तुमच्यामुळं. माझी एकट्याची कृपा नाही, की तुमचा आशीर्वाद आहे, प्रेम आहे, म्हणून मी हलवतो सरकार. आणि जर समजा तुम्ही मला दिल्लीला पाठवलं तर दिल्लीचं सरकार केंद्रातलं खलखल हलवीन का नाही? हलवीन का नाही? काय म्हणलं? बसन तुमचे 550 खासदार एका बाजूला राहतील आणि तुमचं लेकरू एका बाजूला राहील. बरोबर आहे का? मला गॅरंटी आहे की तुम्हाला. म्हणून ही लढाई जी चाललेली आहे ही बापाची फासाकडे जाणारी पावलं थांबवणं, गावगाडा वाचवण्याची लढाई आहे. आणि शहरी लोक सुद्धा आपल्या सोबत राहणार आहेत. त्यामुळं जिसकी फाईट होगी उसकी अपने साथ में होगी. बरोबर आहे का चूक आहे? अपने साथ में फाईट होगी. वातावरण फिरलं, सगळ्या भागात हे वातावरण आता फिरलेलं आहे. लोक कावले, लोक कंटाळले. आता मी संभापूरला गेलो, लोक म्हणले आमच्या भागात तर कोणीच येत नाही. म्हणले बाळापूर आम्हाला जवळ आहे. बरोबर आहे? 5 किलोमीटरवर म्हणले बाळापूर आहे. आमची अवस्था अशी म्हणले, बाळापूरवाल्यांना विमा मिळाला ना आम्हाला मिळाला नाही. म्हणले नुकसान भरपाई मिळाली, आम्हाला मिळाले नाही. ते म्हणले आमची अशी अवस्था आहे, माय जेव घालत नाही, बाप भीक मागू देत नाही. ओके वाटतं सगळं? ओके माणूस एक नंबर आहे. त्यांना आनंदच तेवढा झाला माझ्या येण्याचा. आज
हो, निवडणुकीच्या आधीच. आणि तसंही मनोमनी लोकांना बदलून टाकेले भाऊ आता. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की डोके शांत ठेवून निवडणुकीला सामोरे जाऊ. ही लढाई माझी एकट्याची नाही. उद्या रविकांत तुपकरला खासदार होऊन तिथे काही मौज मजा मस्ती करायची नाहीये, लक्षात घ्या. आपल्या बाजूनं बोलणारा हक्काचा माणूस त्या सभागृहामध्ये असला पाहिजे आणि शेतकरी चळवळीला राजकीय मान्यता त्या निमित्तानं मिळाली पाहिजे, म्हणून आपल्याला सभागृहामध्ये जायचं. शेतकऱ्याच्या बाजूचे आणि विरोधातले धोरणं कुठे ठरतात? कुठे ठरतात? दिल्लीमध्ये. आणि तुमच्या विरोधातलं धोरण जर उद्या तिथं कोणी बनवत असेल तर त्याचं मनगट धरून पिरगाळण्याची ताकद माझ्यामध्ये लक्षात ठेवा. आहे का नाही आहे? शेकडो केसेस मी अंगावर घेतल्या. तुम्ही म्हणसाल का खिसे खिसे कापतो काय तिकडे मुंबई लोकांचे? नाही नाही, जन मस्ती केली. जो शेतकऱ्याच्या मधात, मजुराच्या मधात, भूमिहीनाच्या मधात आडवा आला त्याला तुडून जायची ताकद मी 20-22 वर्षामध्ये ठेवलेली आहे. आणि म्हणून भावांनो, तुम्ही सगळ्या लोकांनी एक संघ राहा, आपण एकत्र येऊ, ही लढाई मोठी करू. तुम्हाला हे लबाड पुढारी येतील, काहीतरी सांगतील, माझ्याबद्दल वाईट साईड सांगतील. निवडणुका आल्या की पुढाऱ्याची जात लय नम्र होती. कोणाचे बी पाया पडते, माणसाला रामराम करते, बायाला बी रामराम करते, संडासला बसेल माणसाला बी रामराम घालते. गाडी थांबून तुम्हाला म्हणते तर आरामात चालू द्या, लक्ष आमच्याकडे ठेवा. तुम्ही जर म्हणलं आमचं डब्बं तिकडे 10 फुटावर आणून द्या तर ती बी अवलाद ते आणून देऊ शकते. एवढी नम्र होती अवलाद पुढारी. तुम्ही म्हणलं धुवून द्या तर ते बी करल निवडणूक होईपर्यंत. आणि एकदा का निवडणूक झाली तुम्ही त्याच्या घरी गेले, साहेब नमस्कार, ते म्हणते साहेब मीटिंग मध्ये बाहेर थांबा. बरोबर आहे का? निवडणुकी लोकच हे तुमचे, निवडणूक झाली की अवलाद तुमची नाही. म्हणून या लबाड लांडग्यांपासून सावध राहा. ज्याने तुमच्यासाठी रक्त सांडलाय, ज्याने तुमच्यासाठी पोलिसांचा मार खाल्ला, ज्याने अनेक वेळा तुमच्यासाठी तुरुंगाच्या वाऱ्या केल्या, ज्याने आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून तुमच्यासाठी स्वतःचं आयुष्य उधळून दिलं, असा माणूस तुम्हाला पाहिजे का? तोंडावर पट्टी बांधून संसदेमध्ये तोंड चूप ठेवून बसणारी माणसं तुम्हाला पाहिजे आहेत का? गोधडीतून उठून निवडणुकीची तयारी करणारे लोक तुम्हाला पाहिजे? हा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. हा निर्णय तुम्ही ठरवा, मी सांगत नाही. आज मी फिरायला लागलो तर अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली. अनेक जण आता सोयाबीन कापूस म्हणायला लागले. इतके दिवस म्हणत होते का? आपल्यामुळे म्हणायला लागले ते. मी सोयाबीन कापूस म्हणतो, मग तुम्ही सोयाबीन कापूस म्हणता, मग ते बी म्हणायला लागले सोयाबीन कापूस निवडणूक आली तर. अरे मी निवडणुकीपुरतं म्हणत नाही, मी माझं आयुष्य त्या विषयाला घेऊन समर्पित केलेलं आहे. माझं रक्त जरी काढलं तर सोयाबीन कापूस निघत त्यातून. इतका मी त्या विषयासाठी माझं डेडिकेशन आणि डिवोशन दिलेलं आहे. म्हणून तुम्हाला सगळ्या शेतकऱ्यांना, मजुरांना, तरुणांना सांगतो की भावांनो, मी एकटा आहे. मला कोणी गॉडफादर नाही, मला कोणी नेता नाही, माझ्या पाठीशी कोण नाही. माझे नेते बी तुम्हीच आहे, माझे गॉडफादर बी तुम्हीच आहे, मग बँक बॅलन्स बी तुम्हीच आहे, मग प्रॉपर्टी बी तुम्हीच आहे. आणि तुम्ही स्वतः या निवडणुकीला उभे आहे असं समजून याची तयारी करा. जनतेने निवडणूक हाती घ्यावी अशी माझी इच्छा आहे. एवढंच या निमित्तानं सांगतो. आणि तुम्ही एवढ्या मोठ्या प्रचंड संख्येनं जमलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद व्यक्त करतो. वेळ कमी आहे त्यामुळे मला पुढच्या गावात जायचं आहे. आणि तरुण पोरांना सांगतो, सोशल मीडियामध्ये मला मदत करा. कारण हे सगळे पुढारी सोशल मीडियासाठी करोडो रुपये खर्च करतात. इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांना हे लाखो करोडो रुपये देतात फेसबुक व्हॉट्सअप चालवायला. माझ्याकडे काहीच नाहीये, मी फाटका माणूस आहे. तरुण पोरांना सांगतो, माझं फेसबुक, इन्स्टा, ट्विटर हे सगळं फॉलो करा. याच्यावर जे काही चांगले विचार येत असतील, ज्या काही पोस्ट येत असतील त्या लोकांपर्यंत जाऊ द्या, पोचवा. आणि तुम्ही सुद्धा स्वतः लिहा आणि या निवडणुकीमध्ये आपला शेतकऱ्याचाच पोरगा का तिथे गेला पाहिजे हे लोकांना पटवून सांगा. पाहुण्यारावळ्याला फोन करा, मित्रांना फोन करा आणि ही निवडणूक तुम्हीच ताब्यात घ्या अशी मी विनंती करतो. राह में खतरे बहुत है, ठहरता कौन है? राह में खतरे बहुत है, ठहरता कौन है? मौत कल क्यों आज आ जाए, डरता कौन है? तेरे लश्कर के मुकाबिल मैं अकेला हूं, मगर फैसला मैदान में होगा, मरता कौन है? फैसला मैदान में होगा, मरता कौन है? आपापल्या जागेवर उभे राहा. राष्ट्रगीतानी कार्यक्रमाचा आपल्याला समारोप करायचा आहे. एक साथ सावधान, हलू नका कोणी.